वास नक्की आलाय नक्की वास आलाय मला माळकरी आम्हाला वास आला तर सप्रे आम्हाला आला वाटत आम्हाला येणं कुत्रे खायला आम्हाला आल्याबरोबर भात वरण घटलंय बाबा भात वरणच होतं की नाही होतं जे होतं समाधान होतं काय नंतरच नाटक करायला सुरू केले वाटाले तुम्हाला मिळालं आहे काय नाही ना पहिला सुराला मला शेजेवर आहे पहिला हरे हरे तुमचे गुज तुमास बोले त्या तामचे काय हो गेले वरल्या शेत नवल देखिले ठाकोराने कुत्रे खाले नवल मोठे जाना कानोबा नवल मोठे जाना जाना की तुमच्या तुम्ही चुकणार ओस गावाचा एक मारुती ओस गावाचा एक मारुती आणि याचा बाप चोऱ्या करी दिवसान रात्री माझा बाप जुना छोटा तर याचा बाप काय करते दिवसा बी रात्री बी घरी काहीच नाही चोऱ्या केल्याशिवाय पर्यायच नाही चोऱ्या केल्याशिवाय पर्यायच नाही घरी गाडी नाही ज्वारी नाही गहू नाही काय करते मग लॉकडाऊन होतं लॉकडाऊन मध्ये होय काय लॉकडाऊन मध्ये होत होय दिवसा बी रात्री बी चोऱ्या केल्याशिवाय याच्या बापाला पर्याय नव्हता म्हणून माझा बाप चुना चोरडा राहिलेला पण याच्या बापाला दिवसा बी रात्री बी दोन्ही काम करावं लागले ओस गावचा एक मारुती आणि याचा बाप चोऱ्या करी दिवसान रात्री याचे 55 सांगाची नव्हतं हेच होय आता संगती पाच आहे पण या बाकीच्या याची फजिती होय पण ये बाकीच्याची फजिती होय याचा बाप चोऱ्या केल्यानं आणि फजिती गावच्या कुलकर्णी न्यायची गंगे आला महापूर आणि वाहून गेले की अंबर चंद्र सूर्य दार दार आणि हे हिंदू लागले तर 5 पोर 5 पोर हिंडाले सगळ्या म्हणून हिंदू लागले साक्षी एक जावाई आणि सासूबाई देते ग्वाही कोणाची तिची आता काय कोणाची दुसऱ्याची कशाला म्हणावं आधीच पंजाबी गावचं नाव घ्यायला ते ना कासाळी घे पंचकी घे अजून नाव फजिती करून घ्यावा काय ते साक्षी एक जावाई सासूबाई देते बाई लेकामुची ढाल गजबाई शरण एका जनार्दना पायी मग काय म्हणायचं
असं वळवळ करू नको कोंबडीच्या